शिंदेचे आमदार हे आमचेच तर मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेच्या सेनेतील भाजपमधील पक्षप्रवेशावरून होणाऱ्या टीकांवरती फडणवीसांचं हे विधान. उद्धव ठाकरे यांचे 13 आमदार आमच्या संपर्कात. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगू शकतो. एकनाथ शिंदे म्हणतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होईल. शिरसाट यांची प्रतिक्रिया. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून वार पलटवारही तितकेच सुरू आहे. पाहूयात या संदर्भातल्या बातम्या. शिंदेचे आमदार हे आमचेच तर मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेच्या सेनेतील भाजपमधील पक्षप्रवेशावरून होणाऱ्या टीकांवरती फडणवीसांचं हे विधान. उद्धव ठाकरे यांचे 13 आमदार आमच्या संपर्कात. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगू शकतो. एकनाथ शिंदे म्हणतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होईल. शिरसाट यांची प्रतिक्रिया. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून वार पलटवारही तितकेच सुरू आहे. पाहूयात या संदर्भातल्या बातम्या. शिंदेचे आमदार हे आमचेच तर मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेच्या सेनेतील भाजपमधील पक्षप्रवेशावरून होणाऱ्या टीकांवरती फडणवीसांचं हे विधान. उद्धव ठाकरे यांचे 13 आमदार आमच्या संपर्कात. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगू शकतो. एकनाथ शिंदे म्हणतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होईल. शिरसाट यांची प्रतिक्रिया. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून वार पलटवारही तितकेच सुरू आहे. पाहूयात या संदर्भातल्या बातम्या. विरोधी पक्षनेता करायची वेळ येईल तेव्हा भास्कर जाधव यांना करतील असं वाटत नाही. उदय सामंत यांचं विधान. तर आता ठाकरे नाही तर महायुतीच ब्रँड. उदय सामंत यांची टीका. विरोधी पक्षनेते पदासाठी आता 10% सदस्य संख्येची अट कुठेच नाही. भास्कर जाधव यांचं विधान. तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील की अन्य कुणाचं हे तेव्हा पाहू. जाधव यांचं उत्तर. ठाकरे सहजासहजी कुणाला पद देत नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं. निलेश राणे यांचा हा आरोप. आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या चर्चा फेटाळल्या. बातमी पेरलेली आहे. अफवांवरती विश्वास ठेवू नका. आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्ट. विरोधी पक्षनेता नसल्यानं विरोधी पक्षाच्या बोलण्यावरती मर्यादा येत नाही. विरोधकांनी बोलावं, भूमिका मांडावी, सरकार त्याला उत्तर देईल. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. तसं आताही आदित्य ठाकरे यांचं विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव येत असेल तर काही विशेष नाही. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. संवैधानिक पद रिक्त ठेवणं हा मनमानीपणा. संविधान लोकशाही सत्ताधारी मानत नाही असा अर्थ याचा होतो. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. किमान 29 जागा निवडून यायला हव्या होत्या. 10% आमदार असते तर विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं. विरोधकांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर गुलाबराव यांची टीका. विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. संख्याबळ मिळावं आणि विरोधी पक्षनेतेपद कमवावं. शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेणं अभिप्रेत आहे. किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना सांगावं. काँग्रेस ठाकरे सेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव देण्यात आलंय. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचं हे वक्तव्य. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कसा राहिला पाहूया टॉप 9 मध्ये. राज्याच्या आर्थिक पातळीवरती ओढाताण. लवकरच गाडी रुळावरती आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील. अजित पवार यांची ही कबुली. विधिमंडळ परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची चर्चा. मालवणमधल्या राड्यानंतर पहिल्यांदाच आले समोर. तर या संदर्भात पुरावे अहवाल आल्यावर मी भूमिका मांडेल. निलेश राणे यांची प्रतिक्रिया. विधानसभेचा कार्यकाळ वाढवण्याची विरोधी पक्षाची मागणी. तर ही भावना आमची पण आहे, मात्र आचारसंहिता आहे आपल्याला माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं उत्तर. तर यासह महाविकास आघाडीच्या काळात 3-3 दिवस अधिवेशन चालायचं असाही केला पलटवार. अधिवेशनात 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडणार. हिवाळी अधिवेशनात आज अर्थ मंत्रालय पुरवणी मागण्या सादर करेल. मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद करण्यात येणार. सूत्रांची माहिती. तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची कृष्णा खोपडे यांची मागणी. बर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधींचा निधी दिलेला. मुंढेंनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. कृष्णा खोपडे यांचा आरोप. पुरवण्या मागण्या मंजूर करण्यासाठी आणि सरकारी तिजोरीतील पैसा ओरबाडण्यासाठीच अधिवेशन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा हा आरोप.
गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री करावं, आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया। रायगड पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। आम्ही बंड केलं म्हणून सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नाही, अशीही टीका। नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती। जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला, गुप्तचर यंत्रणेचा हा इशारा। विधानभवन परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। आणि यानंतर पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। लाडकीने चमत्कार केल्यानं विरोधकांचे टांगेपलटी, घोडे फरार। लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। महिलांच्या सक्षमीकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। नागपूरमधील हॉस्टेलवरती मंत्री संजय शिरसाट यांची धाड, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत संजय शिरसाट यांच्याकडून आढावा। ठाकरे सेनेच्या आमदारांची रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये बैठक संपन्न, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। उद्या सकाळी 9:30 वाजता विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्याचा घेतला निर्णय। शिंदेची शिवसेना बीएमसीमध्ये 90 ते 100 जागांसाठी आग्रही, लवकरच प्रस्तावही ठेवणार, सूत्रांची ही माहिती। तर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची देखील दाट शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरातील शिंदेंच्या 3 आमदारांवर निवडणुकीची विशेष जबाबदारी। प्रकाश सुर्वे, मुर्जी पटेल, दिलीप लांडे यांच्यावर पक्षाकडून जबाबदारी। पश्चिम उपनगरातील 12 ते 15 जागांची जबाबदारी 3 आमदारांवरती। पुण्यात निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवाव्यात, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काढलं पत्रक। प्रशांत जगताप यांनी घेतलेल्या भेटीनंतर पत्रक काढण्याच्या शरद पवार यांच्या सूचना। 19 आणि 20 2 दिवस प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर, राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत प्रशांत जगताप आणि सहकाऱ्यांमध्ये 2 मतप्रवाह। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊतांची एकाती सत्ता। राऊत गटाचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी, कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोषही साजरा। मुंबई भाजपकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्यांचं आयोजन। वरळी विधानसभा मतदारसंघातून झाली सुरुवात। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फेर नोटीस, शासन निधीचा विनियोग कसा होतो याची होणार चौकशी। चौकशीसाठी समिती गठीत, समितीकडून शुगर इन्स्टिट्यूटकडे संबंधित कागदपत्र मागवलेली।